आम्हाला मंडळाचे वैयक्तिक भेटले सुद्धा होते. मी गावात नव्हतो, गावात आल्यानंतर भेटले, पण काही फोनवरती गावात नसताना संपर्क केले. त्या 3-4 गोष्टीवरती त्यांनी सांगितले की साहेब आम्हाला सालाबादप्रमाणे रूट नाही आहे, तुम्ही इकडंच गेलं पाहिजे अशासाठी करायला लागल्यात आणि आमची तयारी नाही आहे. हा एक भाग. काही लोकांनी सांगितले साहेब डॉल्बी लावायचं नाही, एक टॉप एक बेस्ट. मागच्या वर्षी पण तसंच झालं आहे, या वर्षी पण त्याला आहे, आम्हाला मान्य आहे. खरं ते बँक ऑफ इंडियाकडं बंद केलं पाहिजे, त्यानंतर हेमू कलानीच्या तिकडे बंद केलं पाहिजे, हे आम्हाला मान्य नाही आहे म्हणून काही साहेब सांगितले. काही नाही सांगितले साहेब फटाकडे उठवले जातात, मग आम्ही काय करायचं. काही लोकांनी सांगितलं आमचे पाऊंड घेतलेले आहेत आणि आम्हाला कोऱ्या काय ह्याच्यावरती सही घेतल्या, काहीही नाही सांगितलं. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे ते तुम्हाला माहिती असेल. तर या सगळ्या अटी मान्य जर आम्हाला असेल तर मी प्रश्न नाही करणार. तुम्हाला जर मान्य नसेल तर मग एकदा आम्ही जमूया आणि सांगूया प्रशासनाला. हा एक भाग झाला. दुसरा भाग सुद्धा जबाबदारी आहे की गणेश प्रत्येकाच्याकडे सवाल होऊन आम्ही बाहेर काढायला लेट होत नाही. खरं नाचत नाचत जाऊपर्यंत 3 दिवस व्हायला लागले होता गणेश नंतर, हे आम्हाला मान्य आहे काय. आम्ही इथं प्रमुख लोक हे मान्य आहे काय नाही. मग बेळगावचा गणेशोत्सव मग त्याला काय तर अर्थ आहे की नाही, आहे की नाही. आमची पण जबाबदारी आहे ना. फक्त आम्ही प्रशासनावरती हे आम्ही लागले ते आम्ही चर्चा करूया नंतर. कारण आपण लवकरात लवकर काढलं पाहिजे आणि आम्ही प्रोसेसमध्ये नाचायला असणारच, मुलं नाचणारच. खरं त्यांना व्यवस्थित आपण सांगून त्यांना घेऊन गेलं पाहिजे. हा सुद्धा आपली जबाबदारी आहे. खरं बाकीचे जे आहेत पहिल्यांदा हे काढलेलं आहे. मला पुष्कळ लोकांनी सांगितले की हे आहे आम्ही मान्य करत नाही म्हणून. जर तुम्हाला तुम्ही जे वाघ लावणार आहे एक बेस एक टॉप, जर आम्हाला बँक ऑफ इंडियाला म्हणतो चालतंय साहेब आम्ही चालत जाणार आहे म्हटलं की तयार आहे. तयार आहे काय तुम्ही, तयार आहे काय. जोरात सांगा आहे तर आहे, नाही तर नाही आहे म्हटलं तर पोलीस कमिशनर सगळे साहेब तुमचं सत्कार आहे, तुम्ही केलेलं सगळे पाणी करायला लागेल म्हणून. त्या दिवशी तक्रार करू नका, मग आम्हाला फोन करू नका साहेब आमचं इथं बंद केलं आम्ही तिथंपर्यंत जाणार आहे म्हणून. त्यांनी तिथं बॉक्स लावणार आहेत कुठं कपडेश्वरला, इथंपर्यंत आवाज येणार आहे म्हणे, कुठेपर्यंत बँक ऑफ इंडियापर्यंत आवाज येणार आहे. त्यांचा आवाज इथंपर्यंत आवाज चालतंय, तुमचा डॉल्बीचा आवाज मोठा यायचं नाही. हे चालणार आहे का तुम्हाला. आता जोरात आवाज आला आता सांगा त्या दिवशी नाही बाबा आम्हाला मान्य आहे म्हटलं तर आम्हाला काहीच नाही. तुम्ही फोन करून काही लोक सांगितलं म्हणून हे बैठक मी विजयरावला सुनीता असेल तोगडे असेल की तुम्ही महामंडळ आले आहे, हे भाजप समिती काँग्रेस काय नाही, हे गणपती उत्सवासाठी आहे आणि सगळ्यांनाच बोलवतात काय, फक्त भाजपला मतदारांना बोलवले ते सगळे आम्ही आपले विचार निवडणुकीमध्ये वेगवेगळे असतात. कारण आता आम्ही हिंदू म्हणून एकत्र आले की नाही. पण ते चष्मा काढा भाजप समिती सगळे हे वादविवाद म्हणून पाकिस्तानला लाभ व्हायला लागलाय. तर मला एवढंच सांगायचं आहे की काही मंडळवाल्यांना रूट बदला. आता परापरात रूट आहे, रूट बदलायचं असेल तर आम्हाला काय तुम्हाला अभ्यंतर असेल तर आमचं काय, आमचं अडच नाही आहे. आता सांगितले आमचे त्यांचे मिसेस कॉर्पोरेटर आहेत, त्यांनी सांगितले की आम्हाला फटाकडे उडवू नका म्हटलं. आता गणेश विसर्जनला फटाकडे उडवणार नाही तर मग काय गोटे करू फटाकडे आज म्हणून हे म्हणून म्हणतात बोला काय म्हणतो तुला जर काल नाही करायला की हा करा हे बोलतात. आणि निधी घालण्यासाठी तुमचं बॉन्ड द्या, तुमचे फोटो द्या. काय इव्हन गणपती उत्सव मंडळाचे काय दरोडेखोर आहेत तुम्ही फोटो घ्यायला, फोटो घ्यायला तुम्ही कोण आपल्या शेवटी बोलायचं होता, बघायचं होता काय केले असेल त्यांनी. बाकीचे सणला फोटो नाही, आमच्या सणाला फोटो, मग आम्ही कायम दुबळ घालतो काय. आता इथं आलेले आता सांगते सावंत सांगितले, पिळवडी सांगितले, काही लोक सांगितले आम्हाला रूट बदलापूर सांगायला आम्हाला मान्यता नाही आहे. ज्यांना मान्यता आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही बाबा. आम्हाला रूट परंपरागत आम्ही करणार आहे. तर आत्ताच पोलीस कमिशनरला मी सांगतो सालाबाद प्रमाणे या पद्धतीनं आमचं जो सण होत आहे फटाकडे उडवणार
कपिलेश्वर पर्यंत आमचे वाद चालू असतात. त्याचबरोबर आपली जबाबदारी सगळ्यांची की व्यवस्थितपणे आम्ही शांततेने लवकरात लवकर आम्ही पार लेट माझं लास्ट मी सांगितलं त्यांना लास्ट म्हणणाऱ्यांना तुम्ही हेच करू नका. तुम्ही किती लास्ट म्हणतात तेवढं लास्ट होतं. आम्ही लवकर करूया. बघा एक समजून घ्या, आम्ही इथं असलेले आमच्या घरातले सगळे आई बहीण वहिनी जेवढ्या बायका असतात जेवढे लहान मुलं असतात ते विसर्जन बघायला येतात की नाही? येतात की नाही? आमच्या गल्लीतले लोक आमच्या सगळे आमच्या गल्लीतले गणपती बघितले फार शापू. खरं त्या दिवशी पूर्ण बेळगावातले गणपती बघायला म्हणून ते येतात रात्री 2 पर्यंत थांबतात. मग त्यांचा आशा भक्त कोण करावं लागलंय? कोण करावं लागलंय? मग त्यांना बघायला पाहिजे की नको? गणपतीचं दर्शन व्हायला पाहिजे की नको? फक्त तुम्हाला थोडं नाचत दर्शन व्हायला पाहिजे. मग आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सांगून ठीक आहे नाचायचं आहे नाचायलाच पाहिजे. नाचल्याशिवाय गणपती विसर्जन होणार नाही. खरं खरं आहे की आम्ही 2-2 दिवस 3-3 दिवस काढत सुद्धा बघा त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्या विचार करता फक्त आम्ही सगळे त्यांच्यावर आम्ही सुद्धा आम्ही जबाबदारी लोक आम्ही लवकरात लवकर काढून विसर्जन करून लवकर गेलेलं बरं. तिला हे नाही म्हणतो की नाव ऍडमिसपणा करतो म्हणतात मग 3 दिवस सांगितलं आणि आजच सांगावं लागलं. आता तुम्ही आज सांगितलं की आम्ही आमचे जे वाद परमिशन जे दिलेलं आहे एक बेसिक टॉप कपिलेश्वर आणि जंकेरी वंडा जिथे जिथं त्यांनी जातात तिथंच त्यांनी जायला पाहिजे. काय पोलिसांनी सांगितलं तिथं जायला पाहिजे? कपिलेश्वर नाही तुम्ही तुमच्या परंपरागत जायला पाहिजे का पोलिसांनी सांगितलं म्हणजे जायला पाहिजे? परंपरागत ना फटाकडे वाजवायचं की नाही वाजवायचं? आणि जो वाद्य तिथं परत लावायचं की नाही लावायचं? 3 गोष्टी उद्या कमिशनरला मी कळवतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एवढं 100% गाळी देतो मी. तुम्हाला कुठं जर शिकवायला येऊन धमकायचा प्रयत्न करेल तुम्ही त्यांच्यावर वाद घालू नका. डायरेक्ट अध्यक्षांना मला फोन करा. आम्ही त्यांचं बघून घेतोय. तुम्हाला सांगणार बॉन्ड लिहून घेतो फोटो लावून घेतो तुमचं हे करतो काही चालणार नाही. परवा त्या दिवशीच भांडण काढायचं होतं. भांडण म्हणजे त्यांना सांगायचं होतं आजपर्यंत नाही ते नवीन कायदा तुम्ही करायला लागलाय काय त्याचं कायदा आहे. आता बॉन्ड लिहून गेलेलं आहे. मला कंप्लेंट आलेलं आहे. दोघांचे बॉन्ड एक पोलीस स्टेशन मधलं मी सांगलंय. आता त्याचं प्रॉपर्टी लिहून घेतलं तर कोण जाऊ? पोलीस कमिशन देणार त्याचं प्रॉपर्टी? पोलीस डिपार्टमेंट देणार नाही. 2 बॉन्ड गेलेत म्हणजे आता लिहून दिलेलं आहे स्टेशनमध्ये सापडलं तयार नाही. 6 महिन्यानंतर त्याचा सगळे नंबर घालून प्रॉपर्टी लिहून घेऊन ऍडव्हान्स केला कोण केलं तर काय करणार? कोण देणार प्रॉपर्टी? इधर जबाबदारी यार तुम्हारा बेकायदेशीर बॉन्ड तಗೊಂಡು ಅವ್ರು ಸಹಿ ಮಾಡುವಂತದ್ದು ಯಾಕೆ ಇದೆ ಒಳಗೆ ಯಾರು ಹೇಳೋರಿಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಗೆ ಇಟ್ಟು ವರ್ಷ ನಾವು ಮಾಡಿದೇವಲ್ಲ ಶಾಂತತೆಯಿಂದ ಮಾಡಿದೇವಿ. ಹೋದ ವರ್ಷ ಸುಮ್ಮನೆ मागच्या वर्षी मुद्दा झालाय नाही त्याच्या मागच्या वर्षी मुद्दा झालाय. मग आमच्या सणालाच काय कंडिशन? आम्ही शांततेने येतो. आम्ही कुणाला दगड मारतो काय? उलटा आमच्या ह्याच्यावरून दगड येतात. त्यांचं बघा आमचं बघा जाऊ नका. आम्हाला माहित आहे गणपती विसर्जन कसं करायचं. आणि अड्डी घालायला लागला मी म्हणून तुमच्याकडनं आला पाहिजे. नाही तर काय होत आहे माहिती आहे काय? आमदारलाच पाहिजे आहे सगळं. परंपरागत जे रूट आहे ते रूट तुम्हाला पाहिजे आहे. तुमच्या भक्ताला पाहिजे आहे. आज काहीकडे आरती करत असतात तुम्ही दुसऱ्याकडे गेलं तर तिथं आरती करणार आहेत? आरती करतात की नाही? गणेश जाताना मग त्या रूम मध्ये गेलं नाही तर मग कुठे आरती करणार? त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आरती करू आम्ही. फटाकडा उडायचं नाही तर मग काय उडायचं विचारायचं होतं तुम्ही? अजून पण विचारायचं होतं हे करायचं काय आम्ही?
तुमचा जो विचार आहे उद्या अध्यक्ष महोदय यांचे पदाधिकारी बेनके साहेब पण उद्या येतील. आम्ही ते सेंट्रल मिनिस्टर होम मिनिस्टर या लागलेत मिनिस्टर ऑफ स्टेट बंडी संजय त्यांचं कार्यक्रममध्ये बघून टाइम घेतो. आणि एक तुम्हाला सांगतो, उद्यापासून जर या गोष्टीला नंतर सीबीआय येऊन तुम्हाला पोलीस ऑफिसर येऊन म्हणा लागला असं होणार नाही म्हणून काही करायला जाऊ नका. फक्त ऐका आणि आम्हाला फोन करा. आमची जबाबदारी आहे 100% तुम्हाला सांगतो. आमच्यावर केस लावलं तुम्ही. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो कुठं एक ठरवा, एक 2-3 लाख रुपये सकाळी फटाकडे उडवून चालू करून टाकूया. जसं सावरकर साहेब असतील, लोकमान्य टिळक असतील, विदेशी वस्त्र होळी केली की तसं आम्ही फटाकडे होळी करून टाकूया पाहिजे. सगळे या तुम्ही त्या दिवशी सकाळी एकाकडे ठरवतो 4-5 लाख रुपये फटाकडा आणतो, मीच उडवतो. बघूया काय कोणाच्यावरती केस करणार आहे. आता फटाकडे उडवायचं कधी उडवायचं. आता हो म्हणणार तर दिवाळीला पण उडायचं नाही. आणि आता तुम्ही सगळे तुम्ही म्हणणार सांगायला लागलाय या वर्षी बँक ऑफ इंडिया, पुढच्या वर्षी तुमच्या मंडळाच्या समोर, त्यानंतर तुमच्या मंडळाच्या आत, त्यानंतर हे मंडळ, नंतर मंडळ घरात. लोकमान्य टिळक साहेबांनी या ब्रिटिशांच्या विरोधात समाज एकत्र आला पाहिजे, समाजामध्ये जागृती झालं पाहिजे, त्याचबरोबर समाजामध्ये अनिष्ट पद्धत केलं पाहिजे. या दृष्टीनं गणपती घरात होतं तेव्हा चौकात आणले, जसं विजयरावांनी सांगितलंय. ते फार लोकांना माहीत नाही आहे. खरं ते समाज एकी झाला पाहिजे आणि आम्ही शांततेनं काम केलं पाहिजे. आम्ही कुणाच्या विरोधात घोषणा देऊन गणपती घेऊन जायची का आम्हाला आवश्यकता नाही आहे. आपले घोषणा, आपले समाजातले जे घोषणावाक्य त्याच्यावरच आम्ही घोषणा केलं पाहिजे. कुणाला आपण तुम्ही डान्स 2 तास करावा लागला म्हणून मी 4 तास करावा लागलो. आज मी टीव्हीवरती बघितलंय डान्स करत असताना 10 तास डान्स करून गेले. तसं पण होता कामा नाही. डान्स झाला पाहिजे, घर व्यवस्थितपणे आपण हे करूया. या 2-3 गोष्टी सांगायला लागलोय. उद्या आम्ही त्यांना सांगतो परंपरागत होणार, त्याच्यात बदल होणार नाही. आणि जे तुम्ही परमिशन दिलं 1 बेसिक टॉप ते कपलेश्वर पर्यंत असू दे, इथं ह्याच्यापर्यंत असू दे, कुठं आपलं हे इथंपर्यंत, तिथं बेकेरी रोडला तिथंपर्यंत हे करणार. फटाकडे आम्ही उडवणार. तुम्हाला किती केस घालायचं आहे पहिला आमदाराच्या वरती घाला, नंतर मी बाकी घेणार. आणि एक सांगतो तुम्हाला, कोणी येऊन तुम्हाला भीती घालायचा प्रयत्न, पूर्ण बेळगावकर तुमच्या बरोबर आहे. फक्त आमदार नव्हे, संपूर्ण बेळगावचे. मला हे सांगायला शब्द नाही की दोघं आता कॅमेरा घालत म्हणून बोलत बंद करो. लाज वाटतंय. काही महिना आम्हाला फोन करून सांगितलं तुम्ही आता म्हणजे तुम्ही एवढा अट घालायला लागला, आमच्या सणाला तुम्ही काय करायला लागला म्हणून. आमच्या सणाला जा, बाकीच्या नावात नाही. तुम्ही काय करा महिला काही महिला मंडळाच्या अध्यक्षांनी मला फोन करून व्यक्तिगत काम सुद्धा एक महिला मंडळ ठेवापडके या भागामध्ये कोण भेटून गेले की या परिसरात की हे आता मला माहिती फटाकडे उडवू नका. म्हणजे फटाकडे आम्ही कधी उडवायचं. तर या दृष्टिकोनात आपल्याला तुम्हाला लोकमान्य महामंडळ तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे, समाज तुमच्या बरोबर आहे. कोणी आल्यावर मात्र तुम्ही मात्र पोलिसांच्या बरोबर वाद विवाद घालू नका. आम्हाला कळवा, आम्ही